मी सचिन होदाळे G9 मराठीच्या या नवीन सदरामध्ये आपलं या ठिकाणी स्वागत करतो। प्रथम आपणा सर्वांना दसऱ्यानिमित्त नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण भेटणार आहोत। या नवदुर्गा म्हणून आमचा जो एक नवीन कार्यक्रम येतोय, या कार्यक्रमामध्ये ज्या कर्तृत्ववान स्त्रिया आहे टेंभुर्णी आणि परिसरातील यांच्याशी आपली या ठिकाणी ओळख होणार आहे। जो महाराष्ट्र आपला देशातील सर्वात पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जातं, तर ते राज्य असंच नाही घडलं। त्यामागे राजमाता जिजाऊपासून रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई यांचं त्यात योगदान आहे। ते पार आज आपण विचार करायला गेला तर या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यापर्यंत या सर्व स्त्रियांचं सुद्धा महाराष्ट्र घडवण्यामध्ये फार मोठं योगदान आहे। या स्त्रिया आज सुद्धा आपल्या सर्वांच्या कौटुंबिक आधार असतात, पण त्या अदृश्य असतात, त्यांची शक्ती अदृश्य असते। आणि हा आधार जेव्हा समाजाला आधार द्यायला येतो बाहेर, त्यावेळेस तो कसा काम करतो आणि तो किती भक्कमपणे या समाजात काम करतो, त्यांच्या व्यवसायात म्हणा, त्यांच्या शैक्षणिक व्यवसायात म्हणा किंवा इतर व्यवसायामध्ये। तर अशाच टेंभुर्णीतील ज्या यशस्वी महिला आहेत त्यांच्याशी आपण ह्या 9 दिवसामध्ये त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी हितगुज करणार आहोत। त्यांना येणाऱ्या अडचणी, ते करत असलेले त्यांच्यावर मात याविषयी आपलं या 9 दिवसामध्ये त्याच्यावर बातचीत होणार आहे। तर परत एकदा या कार्यक्रमाला आपण उत्कृष्ट असा प्रतिसाद द्यावा एवढं या ठिकाणी बोलतोय आणि लवकरच आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। नमस्कार, मी सचिन होदाळे आज आपल्या G9 मराठीच्या नवदुर्गा याच्या दुसऱ्या भागासाठी या ठिकाणी आपणासमोर आहे। आज आपण टेंभुर्णीतील एक महिला प्राध्यापक सविता हनुमंत जगताप यांच्याशी या महिलांच्या विषयावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत। तर नमस्कार मॅडम। नमस्ते। तर आपण आज जो आमचा कार्यक्रम आहे की नवदुर्गा म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतोय, त्यामध्ये टेंभुर्णीतील कर्तृत्ववान महिला, सामाजिक शैक्षणिक काम करणाऱ्या महिला, व्यावसायिक काम करणाऱ्या महिला यांचं या ठिकाणी मुलाखत घेतो। तर त्यासाठी आम्ही तुम्हाला आज या ठिकाणी आमंत्रण दिलं आहे। तुमचं या ठिकाणी या स्टुडिओत हार्दिक स्वागत। नमस्कार। धन्यवाद। तर तत्पूर्वी मी तुम्हाला मुलाखत होणार, तुम्ही थोडंसं तुमचं कौटुंबिक पार्श्वभूमी या ठिकाणी सांगा। प्रथमतः मी या नवरात्री महोत्सव आणि दसरा महोत्सव या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देईन। त्याबरोबरच या कार्यक्रमासाठी तुम्ही जे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याला आणि तुमच्या G9 या चॅनलला खूप खूप भरभराटी व्हावी यासाठी शुभेच्छा देईन। आणि त्यानंतर आपल्या विद्येची देवता सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचं वंदन करून मग मी माझ्या थोड्याशा या कौटुंबिक माहितीला आणि तुम्ही विचारलेल्या सर्वच प्रश्नांना माझ्या परीने उत्तरं द्यायचा प्रयत्न करीन। तर माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमी अशा स्वरूपाची आहे। मी ग्रामीण भागातूनच म्हणजेच कुरडू या गावची आहे। सासर माहेर माझं कुरडूच म्हणू आपण, कारण माझे वडीलही प्राथमिक शिक्षक असल्यामुळे तेही कुरडूतच स्थायिक झाले। त्यांचं मूळ गाव तसं आंबाड शिराळ, तिथले टोणपे मुरलीधर वसुदेव टोणपे हे माझे वडील होते। ते आत्ता हयात नाहीत, परंतु त्यांच्याच एक वारसा म्हणून मीही एक शिक्षिका, एक प्राध्यापिका होऊ शकले। कारण वडिलांचा स्वभाव तसा पाहिला तर ते भयंकर शिस्त प्रिय असलेले आणि तेवढेच प्रामाणिकपणे स्वतःला झुकून देऊन काम करणारे, आणि तोच गुण मला वाटतं माझ्यामध्ये असेल थोडाफार तरी। कारण म्हणजेच जो पूर्वीपासूनचा घराचा वारसा हक्काने गुण येतो तो शैक्षणिक वारसा मला लाभलेला आहे। वास्तव पाहता आमच्या कुटुंबामध्ये आम्ही 5 जण, 4 जणी बहिणी आणि 1 भाऊ, त्यामधल्या सगळेजण सुशिक्षित आहेत। मोठी बहीण तेवढी आर्थिक अडचण या निमित्त अगदी तिला 10वीतूनच शिक्षण सोडावं लागलं, आणि बाकीच्या 3 आहेत ते ग्रॅज्युएट आहेत, 1 पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि भाऊ आहे तो पण ग्रॅज्युएट होऊन पण सर्व हे बिझनेसमध्ये वळलेत। मी एकटीच
म्हणजे वडिलांचा वारसा चालवण्यासाठी मी एकटीच पुढं आहे, पुढं म्हणजे चालवला शैक्षणिक वडील क्षेत्रात. म्हणता म्हणजे जुन्या काळातले जे आपण गुरुजी म्हणायचो, हो गुरुजी, त्या त्या पद्धती पद्धती म्हणजे कडक शिस्तीचे, कडक शिस्त, प्रामाणिकपणे काम करणे, बरोबर करणे. इतर कुठलाही म्हणजे आजकाल आपण बघतो शिक्षकांना की नोकरीबद्दल ते इतर होते, व्यवसाय करतात, पण जुन्या काळातले आपले जे आम्हाला जे म्हणजे खडतर जो त्या कालावधीतला जो म्हणजे कालावधी होता, तो कालावधी पूर्ण आम्ही घरातूनच पाहिलेला, अनुभवलेला शैक्षणिक क्षेत्रातला. कारण वडीलही आंबाड शिराळवरून कुर्डुवाडीला चालत पळत जात होते. बरोबर. आणि कुर्डुवाडीला ते चालत पळत गेलेले आहेत एकाच कपड्यावरती. म्हणजे अगदी ज्या दिवशी त्यांचे कपडे धुवायला टाकायचे त्या दिवशी त्यांना शाळेला सुट्टी घ्यावी लागायची. म्हणजे अशा स्थितीतनं शेतकरी कुटुंबातनं, कारण शेतकरी कुटुंबातली अवस्था काय असते हे माहिती आहे. मिनिमम कुटुंब सांभाळताना म्हणजे गुरुजींची होणारी अवस्था तर त्याच पार्श्वभूमी पुढे आले. तर मग हे सगळं असताना तुम्ही प्राध्यापक झाला, तुमचे शैक्षणिक वर्तुळ कसं पूर्ण झालं, काय त्याविषयी? शैक्षणिक वर्तुळ जर बघायचं म्हटलं तर 1ली ते 7वी माझं कुर्डूतच प्राथमिक शाळेत शिक्षण. त्यावेळेला कुर्डूतली पटसंख्या भरपूर असल्यामुळे मुलींसाठी खास एक शाळा होती, प्राथमिकच शासनाचीच, मग ती 1 ते 4थीपर्यंत आणि मुलींसाठी. आणि नंतर 5वी ते 7वी हा मुलं मुलींसाठी होती आणि मुलांसाठी तिथंच 1 ते 4थीपर्यंत पण होती. मग 7वीपर्यंतचं शिक्षण तिथं झालं. पण 7वीपर्यंत जर बघायला म्हटलं तर त्यावेळेचे जे शिक्षक सर्व होते ते सगळे 7वी आणि एखादी परीक्षा देऊन शिक्षक झालेले शिक्षक वर्ग आम्हाला होता. म्हणजे त्यांना इंग्लिश थोडंसं म्हणजे त्याचं ज्ञानच नव्हतं. आणि सार्वत्रिक त्या काळाच्या पिढीचाच तो प्रॉब्लेम ते 7वीपर्यंत इंग्लिश नव्हतं आणि परत माध्यमिकला गेल्यावर प्रत्येक या ठिकाणी येणाऱ्या बिझनेसमॅन 5वी पासून इंग्लिश आलं, पण त्यानंतर आम्हाला 5वीपर्यंत तर 5वी ते 7वी इथंपर्यंत शिक्षक शिकवायला उपलब्धच नव्हते त्यावेळेस आम्हाला इंग्लिश विषयाला. आणि मग 8वीपासून मी कुर्डुवाडीला नूतन शाळेमध्ये गेले, कुर्डुवाडीची जी प्रसिद्ध आणि जुनी असलेली प्रशाला. आणि मग तिथं 8वीपर्यंतचं शिक्षण मी घेतलं, मग 8वीपासून 10वीपर्यंतचं. आणि 1985ला माझी 10वी कंप्लीट झाली. बऱ्यापैकी गुण घेऊन मी कंप्लीट केली ते. तिथंही त्यावेळेला खूप पटसंख्या होती आणि शिक्षक वर्गही उत्तम होता, सर्व शिस्त उत्तम होती. आणि नंतर 11वी 12वी मी कुर्डुवाडीचे आता जे कला महाविद्यालय वाणिज्य महाविद्यालय आहे कुर्डुवाडीचं ते तिथं पूर्ण केलं. पण हा सगळा प्रवास म्हणजे जवळजवळ 9 वर्ष आम्हाला सायकलवरून प्रवास करावा लागला. कारण स्वतः सायकल चालवत जाणं आणि म्हणजे कुर्डुवाडीपर्यंतचं अंतर 3-4 किलोमीटरचं. आणि तिथून पुढं ज्या वेळेला आमचं सिनियर कॉलेज 11वी 12वी पासूनच परांडा रोडला गेलं तिथंपर्यंत असं जवळजवळ 8-9 किलोमीटरचं अंतर गावाच्या बाहेर. त्यावेळेला तिथं कुठलीही वस्ती नव्हती, निर्मनुष्य होतं. आणि मग ते अंतर आम्ही सायकलवरून कट करायचं म्हणजे जायचो. आणि मग जात असताना पाऊस वारा ऊन सगळ्याच गोष्टी. आणि मूळ म्हणजे त्यावेळेला आम्हाला आमचा डबा नेण्याची पद्धत बी जरा जास्त नव्हती. कारण मुली लाजायच्या की बाबा आपण डबा उघडून केव्हा खायचा. आणि सकाळी लवकर जर कॉलेज चालू झालं तर 11-12ला संपायचं. आणि बसने यायचं म्हटलं तर ठराविक कालावधीतच बस असायच्या, नंतर बस नसायच्या. मग सायकलवर आम्ही यायचो. आम्हाला घरी यायला साधारण 1.5-2 तरी निश्चित व्हायच्या. आणि अशा पद्धतीने आमचं BA म्हणजे ग्रॅज्युएटपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यात मी मराठी विषय ठेवून ग्रॅज्युएट केलं. नंतर MA फर्स्ट इयरला त्यावेळेला बार्शीला नाईट कॉलेज होते. आणि मग आम्ही तेवढ्यासाठी, कारण नाईट कॉलेजला मुलींना सोडणं कदापि शक्य नव्हतं त्यावेळेला, मग आम्ही पंढरपूरला ॲडमिशन घेतलं मी आणि माझ्या मैत्रिणी. आणि मग पंढरपूरला जाऊन येऊन करायला मला घरून सकाळी 6 वाजता घर सोडायचं सायकलवर,
कुऱ्हाडीत स्टँडजवळ एका सायकलच्या दुकानी बाहेर सायकल लावायची आणि 6:45ची सातारा गाडी पकडायची आणि पंढरपूरला सरगम टॉकीजवळ उतरायचं. तिथून 1 किलोमीटर जवळजवळ KNBC कॉलेजला ते KBP कॉलेजला चालत जायचं. हां, KBP कॉलेजला चालत जायचं. तिथून पुन्हा चालत स्टँडवर यायचं आणि 1:30-2ला आम्ही घरी पोचायचं. एवढा खडतर MA फर्स्ट इयर तसं पूर्ण केलं. मग MA फर्स्ट इयरला असतानाच माझं लग्न झालं. मग ते मला दिलं पण गावातच. मग त्यावेळेला सर इथं टेंभुर्णीतच जनता विद्यालयाला सर्व्हिसला होते. ते MA हिस्ट्री जॉग्राफी आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे हिस्ट्री जॉग्राफी ज्युनियरला होते. नंतर मग माझं लग्न झाल्यानंतरसुद्धा मी MA फर्स्ट इयरची परीक्षा दिली. म्हणजे घरातूनही तेवढाच सपोर्ट, सासरवरूनही तेवढाच सपोर्ट मिळाला. आणि विशेषतः आमचं लग्न जमवतानाचीच माझी आणि माझ्या आईची आठ होती की मला जे शिकवणारे आहेत तिथंच आमचा होकार असेल. आणि सरांनी ते मान्य केलं आणि मग माझं शिक्षण MA फर्स्ट इयर पूर्ण झालं. नंतर BEdला मी महिला महाविद्यालय, मालतीदेवी महिला महाविद्यालय मिरज इथं BEd केलं. हां, आणि BEd 91ला माझं कंप्लीट झालं. नंतर म्हणजे 91लाच लग्नही झालं आणि लग्न झालं की लगेचच मी BEdला ॲडमिशन घेऊन MA फर्स्ट इयरची परीक्षा दिली. नंतर BEdची परीक्षा दिली राहून तिथं. नंतर मग सेकंड इयर मी 93ला केलं. म्हणजे तुम्ही लग्नानंतर 3 वर्ष पहिलीपासूनचा जो पूर्ण प्रवास आहे तुमचा तो म्हणजे खडतर आहे. तेवढी तर अडचण सध्या मुलींना नाही, अजिबात नाही. आता की बाबा सायकलवर जायचं, 2-2:30 वाजता यायचं, कॉलेज बदलल्यावर अजून परत लांब ते पण सायकलवर जायचं. तर यात तुम्ही आता मुलींना काय सांगा? म्हणजे सुविधांच्या बाबतीतही चणचण आणि आर्थिक परिस्थितीच्या बाबतीतही चणचण, दोन्ही गोष्टी सहन करून त्यावेळेला शिकण्याची जिद्द मात्र सोडली नाही. त्यामुळं मी मुलींना असं म्हणेन की बाबा आपला जर जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कुठली गोष्ट अशक्य नाही. म्हणजे थोडासा त्रास होईल आता मुलींना किंवा आम्हाला सर्वांना. मॅडम प्राध्यापक आहेत, हो, आज 25 वर्ष तुम्ही सेवा केली. पण ही सेवा करत असताना त्याच्या आधीचा खडतर का तो पण महिलांनी किंवा मुलींनी लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर. एकंदरीत हे पाहता आम्हाला किंवा कुणालाच माहित असतं कारण नाही. बरोबर. त्यानंतर म्हणजे एक वेगळी दिशा तुम्हाला कुठून मिळाली ह्या नोकरीतून? मग लग्नानंतर अगोदर तर माझी म्हणजे एक मनापासूनची इच्छा आणि एक ज्या वेळेला लग्न झाल्यानंतर 2 वर्ष मी शेतात म्हणजे आमच्या सासरी शेतात काढले. मग काढल्यानंतर BEd होऊन आल्यानंतर 1 वर्ष कंप्लीट मी घरी होते. पण त्यावेळेला माझी मानसिकता अशी व्हायची की वाचून किती वाचणार आहे. त्यावेळेला घरामध्ये TV नव्हता किंवा कुठल्याच सुविधा करमणुकीची साधनं नव्हती. मग वाचन, त्याबरोबरच मी शिलाईकाम पण करायचे. म्हणजे आवड असेल तिथं सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात. आणि स्वतः पुस्तक वाचून शिलाईकाम पण शिकले. आणि मग शिलाईकाम करायचे. पण त्याच्यातनंही ज्या वेळेला मोकळा वेळ असेल त्यावेळेला मला अजिबात की ते योग्य वाटत नसायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण कुठल्या तरी क्षेत्रात बाहेर पडलं पाहिजे. ते चीज झालं पाहिजे. आणि मग तसाच सपोर्ट घरातूनही मिळत होता. कारण सासूबाई म्हणजे खूप अशिक्षित की काही त्यांना लिहिता वाचता येत नव्हतंच. पूर्ण त्यांना म्हणजे कुठलंच अक्षरज्ञान बिलकुलच नव्हतं. पण विचाराने मात्र अतिशय उच्च विचाराच्या होत्या. उच्च विचार होते त्यांचे की जे विचारामध्ये त्यांनी मला शिक्षणाला लग्नानंतर 3 वर्ष मी केलं तर त्याला कधीच विरोध केला नाही. उलट तू शिक आणि तुला जिथं म्हणजे जे करायचं ते कर, हे सपोर्ट होता त्यांचा. आणि म्हणजे अशिक्षित आहेत आणि विरोध करतायत आणि घरातून विरोध होतोय असा भाग अजिबात नाही. उलट त्यांचा सपोर्ट असायचा. मी अभ्यासाला बसले तर अगदी लहान म्हणजे मोठा मुलगा लहान होता त्यावेळेला म्हणजे झाला तो 93ला, त्यावेळेला अगदी त्या मुलाला सांभाळण्याचं काम सुद्धा त्या करायच्या आणि तो अभ्यास कर म्हणायच्या. म्हणजे इतपत त्यांच्या घरातून मला साथ मिळाली.
मग तुम्ही इकडे कधी वळला म्हणजे टेंभुर्णीशी तुमचा कसा संपर्क हां आला? आणि विद्यालयाशी? मग सर तर आमच्या अगोदर जनता हां. विद्यालय ज्युनियर कॉलेजला होते आणि मग नंतर 1995ला ज्या वेळेला अगोदर घळके मॅडम होत्या मराठीला पण त्या माध्यमिक आणि ज्युनियर असं दोन्ही करत होत्या आणि मग त्यांना माध्यमिककडं म्हणजे पूर्ण वेळ काम करायच्या. मग नंतर ज्युनियरला जागा रिक्त आहे असं कळल्यानंतर मग तिथं मला ज्युनियरला घेतलं 11वी 12वीसाठी. म्हणजे साधारण किती साली? 1995ला हो तुमची सेवा चालू झाली हो. म्हणजे 93ला माझं शिक्षण पूर्ण झालं 95 आणि 95ला तर मी जॉईन झाले. 95 ते आज 2020 25 वर्ष म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात माझी सेवा. हां त्यामध्ये मग ज्युनियरला मी 2005-06 पर्यंत 11वी 12वी ज्युनियरसाठी काम केलं किंवा ज्युनियरला अध्यापन केलं. पण त्यामध्ये तिथंही ज्युनियर सोडण्याचं कारण एवढंच की पहिल्यांदा ज्या वेळेला मी लागले त्यावेळेस 1 वर्ष मला पार्ट टाईम मिळालं आणि मिनिमम त्यावेळेला पगारही पण अतिशय कमी होत्या म्हणजे 2-2.5 हजार पगार मिळायची. नंतर 1 वर्ष म्हणजे एक 8-10 महिने पगार तेवढा वर्षभर मिळतो ना मिळतो तोच एक तुकडी आमची गेली किंवा शासनाने तिची मंजुरी काढली. त्यानंतर मग जे मला जवळजवळ 10 वर्ष तासिका बेसिकवर 20 रुपये 20 रुपये घड्याळी तास. मग घड्याळी तास 20 रुपये सुट्टीचा पगार नाही. मग महिन्याला जास्तीत जास्त मला 500 ते 600 रुपये खूप मग दिवाळी सुट्टी नाही उन्हाळी सुट्टी नाही आणि 500 ते 600 रुपयावर काम केलं. तुम्हाला तेवढं समाधान की आपण करतोय बस. आणि त्याच्यातून मी शिकले खूप. मला एकतर समाजामध्ये माझं नाव तर झालंच आणि एक एवढ्या 10-12 पिढ्या म्हणजे त्यावेळेला विद्यार्थी त्या वर्गाचे बाहेर पडले आणि पण मी शिकत गेले कारण माझी तीव्र इच्छा की प्रत्येक ह्याच्यात धनापेक्षा मान आणि शिक्षण आपल्याला मिळणारं ज्ञान महत्त्वाचं या दृष्टीने मी पाहत गेले आणि शिकत गेले. मग शिकवता शिकले पण खूप. करत असताना म्हणजे इकडे तुमचा जॉब चालू आहे पार्ट टाइम बेसिसवर आणि हे दोन्हीचा बॅलन्स कसा केला तुम्ही म्हणजे शैक्षणिक जबाबदारी बरोबर आणि कौटुंबिक जबाबदारी घराची हो बरोबर कसा झाला? आणि मग त्यानंतर मी ज्या वेळेला मी ज्युनियरला लागले त्यावेळेला मुलीच्या वेळेस तर मला दिवस गेलेले होते आणि त्यानंतर मुलीचा म्हणजे 95ला जन्म झाला. मग आता 2 मुलं घरातून तर सासूबाई येऊ शकत नव्हत्या. मग नंतर मग आमच्या इथे एक मावशी आहेत त्या मावशींच्या घरी राहिलो आणि दोन्ही मुलं घरात सोडून मी तासाला जायचे आणि तिला मुलीला झोपवायचं आणि मग तासाला जायचं. पण शेजारी पाजारी सगळ्यांशी सुसंवाद होता आणि त्यामुळं मग अगदी मदतीला सगळे धावून यायचे. एवढी एक तयारीवरची कसरत खूप म्हणजे त्यालाही आपला स्वभाव पण खूप महत्त्वाचा आहे. आपण सुसंवाद समाजाशी ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. शेजारी पाजारी सगळीकडेच सुसंवाद असावा. त्यानंतर आता तुम्ही एक प्राध्यापक आणि शिक्षक म्हणून काम करता बरोबर. मग या क्षेत्रात काम करत असताना आपण पाहतो म्हणजे आमच्या काळात आम्ही पाहायचो आता पण कसं आहे आम्हाला माहित नाही इक्वेशन जी असायची की मुलं जास्त बरोबर आणि मुली कमी बरोबर. तर याचं काय कारण असावं किंवा हे कुठपर्यंत समान असायचं परत बदलायचं असं बरोबर. आपण आत्ताची परिस्थिती आणि थोडासा पूर्वीचा कालावधी जर बघितला तर त्या कालावधीमध्ये म्हटलं तर अगदीच मुलींची संख्या अतिशय अल्प असायची. पण आत्ता जर बघितलं थोडंसं संख्येत वाढ झाली आहे खरं पण ती ठराविक इयत्तेपर्यंत आहे. बरोबर. मग आपण पहिलीला जेवढ्या मुली होत्या त्या 2री म्हणजे 4थीपर्यंत थोड्याफार टिकतील आणि 4थीपासून थोडीशी गळतीला सुरुवात होते. म्हणजे एक शैक्षणिक जर आपण थोडासा अभ्यास केला तर त्या शिक्षण व्यवस्थेतल्या अभ्यासावरून पण आपल्याला लक्षात येतं की हे गळतीचं प्रमाण असं टप्प्याटप्प्याने ज्या वेळेला पहिलीच 100 मुली असतील त्यावेळेला 10वी आणि ग्रॅज्युएशन इथंपर्यंतची संख्या 10वीपर्यंत 50% राहतील तर ग्रॅज्युएशन होऊन पुढचं शिक्षण घेणाऱ्या तर 10%च राहतील. ही गळती आहे हो आज पण हो आज पण.
म्हणजे मुलींचं प्रमाण शिक्षणात यायचं कमी 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 होत जातं. वरचेवर कमी आता होत जातं. त्यातली त्यात कारण ग्रामीण भागात जास्त, कारण 7वी पासून जे ग्रामीण भागातले आणि आर्थिकदृष्ट्या थोडंसं म्हणजे सक्षम नसलेल्या कुटुंबातून येणाऱ्या मुली असतील तर त्या कामानिमित्त बाहेर पडतील किंवा कुटुंबाची जबाबदारी म्हणून लहान मुलं सांभाळणं किंवा मग त्यांची लवकर लग्न उरकून देणं, किंवा असं पण आहे का एक आपल्या मानसिकता समाजात कुटुंबातले. की प्रेफरन्स असेल की माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, बरोबर आणि माझा मुलगा पण 10वीला आहे आणि मुलगी पण 10वीला आहे, बरोबर. तर मी ते समान नाही करणार, बरोबर. मी मुलालाच हो करणार. हो हो असं असतं का? आहे तसं निश्चितच, कारण आपली म्हणजे अजूनही समाजाची एक मानसिकता आहे की कुटुंबाचा किंवा घराचा आपल्या घराण्याचा वंशज कोण, तर मुलगा. म्हणजे अजून पण ती मानसिकता आहे. आता थोड्याफार प्रमाणात कमी व्हायला लागली ही गोष्ट खरी आहे, पण तरीही अजून बदललेली नाही. आणि मग मुलींकडं परक्याचं धन म्हणूनच पाहिलं जातं. मग तिला शिकवायचं तर त्याच्या अगोदर जर मुलाला शिकवलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल असं पाहिलं जातं. म्हणजे भविष्याचा विचार करून पालकही म्हणतात की मुलाला शिकवलं तर तो पुढचा आधार आहे आपल्याला आणि तोच सांभाळणार आहे. म्हणजे ही विचार बदलण्याची फार मोठी गरज आहे. आणि क्षेत्रात महिला कुठं कमी आहेत? नाहीच ना. म्हणजे आणि आपल्या आसपासच्या आपण बघितले आता सध्या आपल्या SP पण महिला आहेत. हो, आणि एकदम म्हणजे त्यांचं आपण अगोदर वाचतो की एवढं चांगलं काम आहे. बरोबर. तसा विचार करावा का? हो, अगदी. म्हणजे आत्ता बदललेल्या परिस्थितीमध्ये हा विचारशैली थोडीशी कमी झाली आहे, पण त्यातलं प्रमाण जर बघितलं तर आपण अगदी आत्तापर्यंतचे जे सुधारक जेवढे होऊन गेलेत त्या सगळ्यांचं अगदी म्हणजे मनापासूनची आणि तळमळीने एकच इच्छा होती की स्त्री पुरुष दोघंही सुशिक्षित झाली पाहिजे. का तर ज्या वेळेला ते सुशिक्षित होतील त्यावेळेला त्यांच्या विचारांमध्ये बदल होईल, आणि ज्या वेळेला समाजाची मानसिकता बदलेल त्यावेळेला समाज बदलेल आणि त्यांची विचार करण्याची शैली बदलेल की बाबा मुलगाच श्रेष्ठ, मुलगी तेवढ्या कमीने. कुटुंब सुसंस्कृत आणि सुशिक्षित होईल पहिला जुना विचार. आणि दोन्ही म्हणजे दोन्ही कुटुंब ती सुधारू शकेल आणि भविष्यातली पिढी पण सुधारू शकेल. आता ह्याच्या उलट एक विषय नाही मी तुम्हाला सांगतो. बरोबर. ठीक आहे, मुली कमी असतात, 10वीला मुली कमी असतील, मुलं जास्त असतील. बरोबर. 12वीला मुली कमी असतील, मुलं जास्त असतील, पण जेव्हा रिझल्ट येतात त्यावेळेस ते उलटे असतात. बरोबर. काय कारण आहे? आणि असं नाही की मुलं कधी, म्हणजे आजपर्यंत मला वाटत नाही कधी असं झालंय. म्हणजे आपण किती मुलींच्या आपण हो, ज्या वेळेला आपण 12वीचा रिझल्ट ऐकतो किंवा 10वीचा रिझल्ट ऐकतो किंवा MPSC UPSCचा रिझल्ट ऐकतो त्यावेळेला आपण पाहतो की तिथं 1 नंबर टॉपरचे 2-3 नंबर तरी मुलींनी पटकावलेले असतात. आणि त्याला कारण जर आपण पाहिलं तर एक तर मुली थोड्याशा जिद्दी पण असतात, चिकाटी पण त्यांच्यामध्ये दांडगी असते, शिवाय त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो आणि आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी आणि आपल्या आईवडिलांच्या नावलौकिकासाठी काहीतरी केलं पाहिजे ही जिद्द त्यांच्यामध्ये असते, प्रथमपासून ती जिद्द असते. आणि म्हणूनच आपण तिला म्हणजे तसं जर पाहिलं तर पूर्वीच्या विदुषी म्हणून गार्गी मैत्री ह्या पण विदुषी थोर तत्ववेत्या होत्या त्या. शिवाय आपण नंतर जर बघितलं तर अगदी आपल्या म्हणजे महाराष्ट्राविषयीची अस्मिता किंवा आपल्या स्वराज्याची अस्मिता निर्माण करण्याचं काम जिजाऊंनी शिवाजीराजांमध्ये रुजवलं. आणि मग ही महिलाच करू शकते, कारण महिलाच तेवढ्या तिच्यामध्ये गुण आहेत, तिच्यामध्ये तेवढी शक्ती आहे. म्हणजे ज्योतिबांना सुद्धा साथ देणारी सावित्री होती. म्हणजेच कुठलेही कर्त्या, बरोबर, कर्त्या पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा मोठा वाटा असतो अगोदर. बरोबर स्त्री असलीच पाहिजे. मग आपण असं होतंय का की मग ही एवढी मोठी शक्ती आहे, शक्ती म्हणतो आपण, बरोबर, मग ते असं आपण म्हणजे दुर्लक्षित केली जाते असं तुम्हाला म्हणायचं समाजाकडून थोडीशी, म्हणजे शिक्षणाचं पुढं होणारं कमी प्रमाण मुलींचं याच्यामध्ये बी विचार केला आपण तर ग्रामीण भागामध्ये जास्त कमी आहे. म्हणजे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. त्याला कारण पण तशीच आहेत, कारण एक तर त्यांना वाडीवस्तीवरून यावं लागतं, लांबून यावं लागतं, दुसरी गोष्ट आर्थिक, आणि तिसरी गोष्ट जर आपण बघितलं तर मग बाबा मुलींना शिकवून काय करायचं हे तर आहेच आहे, पण त्यांना सुरक्षित वाटत नाही.
म्हणजे आता तो एक मुद्दा नवीन यायला लागला. की मुलींना पाठवायचं म्हणजे तेवढं सुरक्षित वाटत नाही, सुरक्षित वाटत म्हणजे नाही काळाचा की विचार शिकवण्या करा, हां तुम्ही किती किलोमीटर बरोबर सायकलवर प्रवास जाता. करत होतो. तर हो, काही म्हणजे ना पालकांना काळजी नाही, ना अजिबात नाही. तुम्हाला काळजी नाही, पण अजिबात आज नाही. ती परिस्थिती आहे का? नाही, आज ती परिस्थिती नाही. मग यासाठी काय करावं लागेल, म्हणजे सुरुवात तर कुठून तर व्हायला पाहिजे. एक तर प्रत्येक समाजातील व्यक्तीने आपली मानसिकता सुधरवली पाहिजे. मग घरातूनच त्याची म्हणजे मला तर असं प्रामाणिकपणे वाटतं की घरातूनच एकतर दुजाभावाची वागणूक नकोय आणि मुलांना घडवणारी पण स्त्रीच आहे, मुलीला घडवणारी पण स्त्रीच आहे. पण मुलीला कायमस्वरूपी हे ठसवलं जातं की बाबा तू परक्याचं धन आहे, दुसऱ्या घरी जाणार आहे, नंतर तुझी ओरड आमच्यापर्यंत येऊ नये कोणतीही. पण मुलांना असं शिकवलं जात नाही की तू भविष्यात पुढे जाऊन बाबा कुणाला हानी पोचवू शकशील म्हणून, हां हे शिकवलं जात नाही. मग तिथं थोडीशी मानसिकता बदलली पाहिजे, मानसिकता बदलली पाहिजे. म्हणजे मुलींना जे संस्कार करतो हो तेवढाच धाक मुलांना पाहिजे. म्हणजे ही पण माताच आहे, माताच करू शकणार आहे. म्हणजे समाज घडवणं आणि समाज बदलणं हे दुसरं तिसरं कोणी बदलणार नाही. बदलणारे कोण? माताच, स्त्रीच बदलणार आहे. हा मुद्दा परत येतोय. पण आम्ही सुरजा गोबळे यांच्याशी बोलतो. बरं पण तेच सांगितलं की हे स्वराज्य घडवलं कोणी घडवलं? जिजाऊंनी घडवलं. बरोबर. कोणी आणलं? सावित्रीबाईंनी आणलं. मग सुरुवात आपण खरं तर म्हणजे यातून आपल्याला हे साधायचंय. बरोबर. आमचा 9 दिवस नवदुर्गा संवाद आहे. बरोबर. साधतोय. हो हो. मग छोटे अक्षर असं म्हणजे कसे प्रॉब्लेम आहेत आणि पुढे जाऊन कसे जात आहेत. तर या संदर्भातूनच ह्याला जोडून एक प्रश्न आहे की आता जे स्त्रियांवर जे अत्याचार होत आहे, बरोबर, ह्याला कायदेशीर दृष्ट्या कसा अटकाव करता येईल किंवा संघटित होणं स्त्रियांनी, ह्याला हे उत्तर आहे का? कायदेशीर दृष्ट्या आपण म्हणजे मला काही तेवढं कायद्याचं ज्ञान म्हणता येणार नाही. पण संघटित होणं पण हे नंतरची गोष्ट आहे की ज्या वेळेला त्या मुलीवरती प्रसंग येतोय त्यावेळेला तिच्या आसपास तर कोण नसणार आहे. त्यावेळेला त्या मुलीने स्वतःला सक्षम बनवणं हे सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे. आणि नंतर समाजाने, आता यानंतर आपण जर विचार केला की ज्या वेळेला शिवरायांचं राज्य होतं त्यावेळेला असं धाडस करू शकणारे खूप कमी होते, अन्याय अत्याचार करू शकणारे कमी होते, म्हणजे जरब होती. पण आता जर कायद्याची जरब राहिली तर आपोआपच ही संख्या कमी होईल. आणि तिसरा म्हणजे स्लोली काम करू शकणारा तो मुद्दा मी मगाशी सांगितलेला की महिलांनी जर आपल्या मुलांवरती संस्कारच तसे केले की बाबा इथं ह्या जर तू गोष्टी केल्या तर उद्या तुझ्या बहिणीवरती हा प्रसंग येऊ शकेल. म्हणजे ही जर मानसिकता बदलली तर आपोआपच मुलं पण त्या दृष्टीने विचार करू लागते. मला असं म्हणायचं की म्हणजे ती सुरुवात घरातूनच झाली पाहिजे. हो, कायदा बरोबर, परत होणारा लढा हा नंतरचा आहे, त्याची सुरुवात घरातून व्हायला पाहिजे. आणि समाजामध्येही वारंवार तसं सूचित केलं पाहिजे की त्यांना बाबा याच्यातून होणारे तोटेच जास्त आहेत की तुझं पूर्ण जीवन, कुटुंबाचं पूर्ण जीवन ह्याच्यामुळे विनाशाकडे जाईल, विनाशाकडे. कारण मुलं जरी त्यावेळेला अशा वेळेला आता आपण अनेक घडलेल्या घटना बघतोय, ह्या घटनांमधून आपल्याला दिसून येतं की अख्खं कुटुंब त्यामुळे उद्ध्वस्त झालं. म्हणजे त्या मुलीकडचं तर झालं पण मुलाच्या कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त झालेत. त्यानंतर आता एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो, ही इथपर्यंत तुमची यशस्वी वाटचाल आहे, बरोबर. त्यात एखादी अशी कुठली वाईट घटना किंवा एखादी मनाला लागलेली घटना काय घडली का तुमच्या आयुष्यात आजपर्यंत? तसं पाहिलं तर एवढ्या अगोदरच लहानपणापासूनच अनेक कठीण प्रसंगांना तोंड देऊन मात करून पुढे आले आणि त्यामुळं अशा वाईट घटना नाही घडली. पण थोडंफार दुःख देणाऱ्या कधी घडतात, त्याला तेवढ्याच सकारात्मक आणि मूळ तर घरातलंही वातावरण थोडं आर्थिकदृष्ट्या जरी पहिलं कमी होतं तरी समाधानी होतो आणि म्हणजे आर्थिकदृष्ट्या सबल झालो तरीही समाधानी आहे. म्हणजे उतू नये मातू नये घेतला वासा टाकू नये म्हणल्यासारखं की कुठल्याच गोष्टीने अगदी सुखाने हुरळून गेलो नाही आणि दुःखाने होरपळून गेलो नाही.
अशी स्थिती आणि आहे. अशीच तुमच्या हाताखालून एवढ्या बॅचेस गेले असतील, बरोबर. म्हणजे मुलं असतील, मुली असतील, खास करून मुली. बरोबर. मुलीने एक ठराविक शिक्षण घ्यावं, म्हणजे मुलगा म्हटलं तर इंजिनियर, मुलगी म्हटलं तर डॉक्टर, किंवा मग तसेच सगळे प्रोफेशन, असं प्रोफेशन निवडावं का? मी मगाचपासून 2-3 वेळा सांगितलं, खरं आपण ग्रामीण भागातून आहे. त्यात आमचं विद्यालय जर बघितलं तर मी विद्यालयापुरतंही बोलणार नाही, पूर्णच बोलीन. पण विद्यालय म्हटलं तर हे टेंभुर्णीतील सर्वात जुनं विद्यालय. पण सध्याच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये किंवा इतर स्पर्धक प्रशाला असल्यामुळे आमच्या प्रशालेमध्ये येणारा आता विद्यार्थी वर्ग आहे तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून येतो. आणि मग त्यांना डॉक्टर, इंजिनियर होणं आणि त्याच्या फीज भरणं हे शक्यच नाही. आणि हा विद्यार्थी येत असताना एकतर तो शासकीय वसतिगृहातून आलेला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचा घरी आई वडील काम करतायत दररोज आणि मुलं शाळेला पाठवतायत, म्हणजे त्यांना ह्या शिक्षणाविषयीची तेवढी माहिती नाही. आणि माहिती करून दिली तरी त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. म्हणजे अशी स्थितीतून विद्यार्थी वर्ग येतो. आणि मग त्यामुळं डॉक्टर, इंजिनियर क्वचितच, म्हणजे कारण जे आणि बाकीचे एकंदर समाजातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर बोलाल तर ते सांगेल. कारण नुसतं डॉक्टर, इंजिनियर एवढंच क्षेत्र आपलं कार्यक्षेत्र दाखवण्यासाठी खुले आणि आपला नावलौकिक होण्यासाठी खुले असं अजिबात नाही. कारण आज कित्येक पाठ असे पण आहेत मराठीच्या म्हणजे पुस्तकामध्ये की ज्याच्यातून तुम्ही लेखक व्हा, तुम्ही एखादा विचारवंत व्हा, एखादा तुम्ही अगदी म्हणजे जे क्षेत्र आपल्याला अवगत होणं शक्य आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही नावलौकिक करा, पण मन लावून काम करा, कुठलंही असू दे. नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. हो देऊ शकतो, देऊ शकतो. हो. कारण आता आपण आपल्या इथली उदाहरणं बघितली तर अगदी साधं मोहोळला लांबोटी इथं चहा फेमस झाला आणि त्यांनी एवढं मोठं हॉटेल केलं, त्याच्यातून एवढी कमाई केली. म्हणजे एक डॉक्टर असल्यावरच पैसा मिळवू शकते आणि नावलौकिक कमवू शकते अशातला भाग नाही. हां, ज्यांच्याकडं पात्रता आहे आणि ज्यांची बौद्धिक क्षमता आहे त्यांनी अवश्य ही क्षेत्र निवडावे की डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. कारण त्यांच्या बुद्धीला खुराक आवश्यकच आहे. त्यानंतर एक प्रश्न असा तुम्हाला की मी तुमचा विद्यार्थी होतो, बरोबर, म्हणजे 97-98च्या बॅचला 11वीला, बरोबर. तर आज विद्यार्थी म्हणून मी इथं बसलोय तुमचा, बरोबर. तर ह्या ठिकाणी माझ्याऐवजी एखादी विद्यार्थिनी असती तर जास्त आनंद वाटला असता का मी बसलोय म्हणून तुम्हाला जास्त आनंद वाटतो? नाही, विद्यार्थिनी असती तर आणखीन आनंद वाटलाच असता. का तर बाहेर पडून मुली आज एक वार्ताहर म्हणून असेल किंवा या क्षेत्रात येत आहेत, यासाठी मीडिया क्षेत्रात येत आहेत, याचा मला आनंदच झाला असता. कारण आपण बघतोयच म्हणजे मोठे मोठे चॅनल आहेत, ABP माझा असेल काय, लोकमत, IBN लोकमत असेल काय, इथं अनेक वार्ताहर आहेत, निवेदिका आहेत आणि त्या उत्तम रीतीने काम करू शकतात. आपल्या ग्रामीण भागातली आली असते तर आणखीन आनंद वाटला असता. पण मुलगा आहे म्हणून असं काही दुःख बी नाही. हा प्रश्न मला विचारावा वाटला, चॅनलनी मागे महिला अँकर, बरोबर, त्यांना त्या पद्धतीनं एवढं मिळालं नाही, परत मी मी तर बाबा ठीक आहे मी हा करतो. बरोबर. तर म्हणजे तुमचं म्हणणं आहे त्या अँकरिंग क्षेत्रात समजा ज्ञानदा कदम सारखे असतील किंवा श्वेता सिंग सारखे किंवा जुन्या दूरदर्शनच्या मंदिर जोशी पासून बघतो अतिशय चांगलं काम करतात. तर एक शेवटी येताना तुम्हाला विचारतो की हे सगळं तुम्ही जो तुमचा आयुष्याचा क्रम मांडला, बरोबर, कुणाला प्रेरणा मानता किंवा कुणाचा आदर्श पुढे ठेवता? आदर्श म्हणाल तर प्रथमतः आपण सावित्रीबाई फुले जिजाऊ तर आहेतच, त्या सर्वांच्याच आदर्श आहेत. आणि त्यानंतर थोडंसं शैक्षणिक क्षेत्रात म्हणलं तर मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कारण शेवटी व्याख्यान देताना ते म्हणजे गेलेले आहेत.
हे बी महत्त्वाचंच आहे म्हणजे आमच्या शैक्षणिक दृष्टिकोनातनं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःसाठी काही न हे करता पुरेपूर समाजासाठी कसं देता येईल आणि वैज्ञानिक अग्निपंख वैज्ञानिकदृष्ट्याही ते समाजासाठी किंवा देशासाठीच प्रयत्न केलेले आहेत. आणि नंतर एक राष्ट्रपती म्हणून सुद्धा त्यांनी समाजासाठीच काम केलेलं आहे. आणि शेवटी त्यांचा सगळ्यात एक प्राध्यापक ते होते आणि त्यानंतर म्हणजे व्याख्यान देता देताच ते जात आहेत. त्यामुळे तेच तुम्हाला तेच आदर्श आणि शेवटपर्यंत काम करत राहिले. धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून या नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी आला त्याबद्दल G9 मराठीतर्फे त्यांच्या सर्व प्रेक्षकातर्फे त्यांचं हार्दिक आभार. नमस्कार. धन्यवाद. मूळतः मला इथं बोलवून एक नवदुर्गा समजून तुम्ही बोलवलंत आणि माझी मुलाखत घेतलीत त्याबद्दलही धन्यवाद. समाजातील स्त्रियांनी असंच खूप काही करावं अशी मी म्हणजे सर्वच समाजातील स्त्रियांसाठी म्हणेन. कारण आपण महिलांनी कधीही स्वतःला कमी लेखू नये. आत्मविश्वासाने ते नेहमी पुढं जावं. आणि जर कुठलंही म्हणजे जर आपण घरात एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडू शकतो म्हणजेच अगदी मुलं सांभाळण्यापासून घरातील स्वयंपाकापासून आणि त्याचबरोबर कुटुंबाला आधार देण्यापासून आणि योग्य ते मार्गदर्शन करण्यापासून दुर्गा नाही हे सगळं करून तरी सुद्धा ती सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने सांभाळू शकते कारण तेवढी शक्तीच तिच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच आत्तापर्यंत आपण पाहतोय आत्तापर्यंत सगळ्या जास्त तर महत्त्वाच्या हे जर बघितलं महत्त्वाची काय म्हणू त्याला खाती म्हणू आपण त्याला आत्तापर्यंत पौराणिक काळापासून हे महिलांनी सांभाळलेत. कारण लक्ष्मी धनाची देवता, सरस्वती विद्येची देवता, अगदी नवचंडिका किंवा अगदी दुर्गा तर ती दुर्गा हो म्हणजे ऐकणं त्यावेळेस तिला आणि घर सांभाळणारी सुद्धा स्त्रीच आहे. आपण बघतोय जर का म्हणजे समाजामध्ये अशा घटना बघतोय की एखाद्या विधवा स्त्रीने घर म्हणजे उघड्यावर आले आणि ती मुलांना सांभाळू शकली नाही असं नाही कधी झालं नाही. कधी ती एकटीने सांभाळते. पण आपण जर एखादा विधूर बघितला तर तो स्त्रीच्या मृत्यूनंतर 2 महिन्यातच म्हणतो की मला आता शक्य नाही आणि म्हणून दुसरं लग्न करावं लागतं. अशी महिला नाही की तिने बाबा 2 महिन्यात किंवा 4 वर्षात अख्खा आयुष्यभर तिने दुसरं लग्न केलंय आणि मुलांना सांभाळण्यासाठी करावं लागलंय असं म्हणली आहे का? नाही, ती धाडसाने सांभाळते, सगळा कुटुंब सांभाळते. ती लग्न करणं न करणं हा भाग वेगळा. पण दुसरा विषय असा तुमच्या संदर्भाने मला वाटतो की आपण शेतकरी आत्महत्या बघतो. हो बरोबर. महिला शेतकऱ्याची आत्महत्या नाही. उलट तुम्हाला अशी उदाहरणं दिसतील की पुरुष गेल्यानंतर त्या महिलेने सक्षमपणे ते सर्व चालवलं. बरोबर. आमच्या आलेल्या वाचनात हो बरोबर. ती डगमगत नाही. एक वेळ पुरुष हार मानतो त्याच्या मागे अनेक कारण असतील ते बरोबर स्त्री का डगमत नाही तर ते आदिशक्तीच आहे. आणि अशी कुठलं कधी दिसलं का बाबा स्त्री व्यसनांच्या बळी गेली कारण तिला खूप टेन्शन आहे म्हणून? नाही, पुरुष व्यसनांच्या आहारी जाईल का तर मला टेन्शन आहे. पण स्त्री अशी व्यसनांच्या आहारी गेली का? नाही. का? तिला टेन्शन नाही का? ती पण घरामध्ये काम करते, मुलांना सांभाळतीये, शिवाय सगळ्या जबाबदाऱ्या ती पार पाडतीये. घरातले गृहिणीचं जे काम आहे ती पण ती पार पाडते. पण ती आहारी जात नाही व्यसनांच्या कारण तिच्यामध्ये तेवढी आत्मबल आहे तिच्यामध्ये. धन्यवाद.